आपण पाहत आहात आर.के. न्यूज. बातमी तुमची, आवाज आमचा. मिरजेत मोदी सरकारच्या विरोधात मिरज रेल्वे स्टेशनमध्ये ईपीएफ पेन्शनर संघाची निदर्शने. पोलिसांनी पेन्शनधारकांची प्रशासनाकडून रेल रोखण्यास मनाई. मिरज रेल्वे जंक्शनमध्ये ईपीएफ पेन्शनर संघाकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. पेन्शनधारकांना किमान पेन्शन 9,000 रुपये, पेन्शनला महागाई भत्ता, प्रवासात सवलत, स्वस्त राशन, संपूर्ण मोफत आरोग्य सुरक्षा ई-609चा केंद्र सरकारचा 2014चा ठराव रद्द करणे, पेन्शन हिशोबाची प्रोटा पद्धत बदलणे, पेन्शन हिशोबासाठी 7 महिन्यांच्या वेतनाच्या सरासरीची पद्धत रद्द करणे, 11(3) कलम पुन्हा लागू करणे, 11(4) कलम रद्द करून पूर्ण वेतनावर पेन्शन घेण्याचा मार्ग खुला करणे, पेन्शन फंडाचे खाजगीकरण थांबवणे, खाजगीकरण केलेल्या निधीला सरकारची पूर्ण हमी देणे, पेन्शन योजनेवर श्वेतपत्रिका जारी करणे, पेन्शन कार्यालयात पुरेसे कर्मचारी नेमणे इत्यादी मागण्यांसाठी ईपीएफ पेन्शनधारकांनी आज मिरज रेल्वे जंक्शनमध्ये रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार यासाठी प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पेन्शनर धारकांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन फक्त 25 पेन्शनधारकांना रेल्वे जंक्शनमध्ये प्रवेश देण्यात आला. रेल रोको आंदोलन करण्यास प्रशासनाने मनाई केली. यावेळी पेन्शनधारकांनी देशातील मोदी सरकारच्या पेन्शनर विरोधी धोरणाबाबत आपला निषेध व्यक्त करताना जोरदार घोषणाबाजी केली. ईपीएफ पेन्शनर संघाकडून आज मिरज रेल्वे जंक्शनमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पेन्शनर धारकांनी सहभाग घेतला होता. तर या पेन्शनर धारकांच्या निदर्शनाची सुरुवात मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोरून करण्यात आली. गोपाळ पाटील सर्वसामान्य संघटना गेली 12 वर्ष आपण प्रयत्न करतो. हे मोदी सरकार आपल्याला पेन्शन वाढ करत नाही. आमच्या हक्काची असताना सुद्धा एवढा फंड आहे की या सुद्धा आम्हाला 25 पैसे वाटतात. तर आमच्या मागण्या अशा आहेत की 9,000 महागाई भत्ता, त्याच्यानंतर रेशन कार्ड सवलत, त्याच्यानंतर रेल्वे प्रवासी सवलत, त्याच्यानंतर वैद्यकीय मदत, खाजगीकरण चालू आमच्या फंडाचं ते सुद्धा तरतूद केलं पाहिजे. आणि जो प्रोराटा केला ते सुद्धा कॅन्सल व्हावा. ही 609 जो कायदा केला म्हणजे प्रोराटा पद्धतीने जे आम्हाला पेन्शन देतात 2 टप्प्यात, ती बंद केली पाहिजे. अशा दृष्टीकडून आम्ही आज देश पातळीवर सगळीकडे एका दिवशी काही ठिकाणी रेल रोको करतो, काही ठिकाणी रस्ता रोको करतो. आपण अशा पद्धतीने आपण चालला. आज सुद्धा आम्ही सातारा, सांगली, कोल्हापूर 3 जिल्ह्यातले लोक आम्ही गोळा केले. यामध्ये 186 संस्था लोक आहेत. एसटी, एमएसएमई, साखर कारखाना, गिरणी कामगार, जिल्हा बँका, औद्योगिक बँका, नागरी बँका, अर्बन बँका, लहान मोठे उद्योग होते. असे जवळजवळ देश पातळीवर 75 लोक आहेत. आणि त्याप्रमाणे आम्ही देश पातळीवर आज या ठिकाणी त्यांच्या आमच्या अखिल भारतीय समन्वय समितीच्या आदेशाप्रमाणे आज आम्ही इथं मोर्चा काढत आहोत. आणि त्याला सरकारनं शेवट झालं. आणि आमचं असं ठरलंय जे इलेक्शनच्या अगोदर आमची पेन्शन जर वाढ नाही झाली तर आम्ही भाजप सरकारला मतदान करणार असं आमचं देश पातळीवर संघटनेवर ठरलेलं आहे. तर त्या पद्धतीने आमचे प्रयत्न चालू आहे. आणि हे असं हे केल्याशिवाय आम्हाला सरकार हे काम करते, त्या पद्धतीने आपण काम करतोय. धन्यवाद.